खडकवासला धरण परिसरातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे। खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर मध्ये एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलाय आणि या घटनेने क्षणात संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे। मृत तरुणाचं नाव दीपक सपकाळ। तो गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता होता। आज अखेर त्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांच्या आशेवर पाणी फिरलं आहे। माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा अपघाती मृत्यू आहे की पाण्यात बुडून मृत्यू झालाय, की यामागे काही संशयास्पद बाब आहे। या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पोस्टमॉर्टम अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे। या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। पर्यटकांसाठी थेट इशारा: खडकवासला परिसरात सेल्फी, मौज मजा किंवा बेफिकरपणा प्राणघातक ठरू शकतो। लक्षात ठेवा, एक चुकीचा क्षण संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो।